आता ही अंजली पद्मजा होऊन श्रीकांतना त्यांच्या आजारपणातून बाहेर काढणार। ही लढाई आता फक्त माझी आहे। जा बापाला सांग सावकाराची माणसं आलीत पैसे घ्यायला। जा। तुझा हिशोब आता बाबा नाही, मी करणार आहे। बंड्या बंड्या बाहेर चल। आई अगं काय आहे ही? गुंडगिरी बघायचीच बाकी होती, तीही दाखवलीस। आई अगं ही सगळी सावकाराची माणसं आहेत, पैसे वसूल करायला आलेले। अरे आपल्या अंजूच्या लग्नात ज्यांनी पैसे दिले त्यांच्यावर हात उगारलास तू। यांनी मारलंय माझ्या बाबांना, मी बघत बसू? हे पैसे दे इकडे। हे पैसे आता एवढेच आहेत, नंतर हळूहळू आम्ही तुमचे सगळे पैसे परत करू। तर निघा आता। श्रीकांत, थोडंसं खाऊन घ्या ना। काहीतरी चुकतंय। यांना यातून बाहेर काढण्याचा काहीतरी वेगळा मार्ग काढायला पाहिजे। पद्मजाला आणखी ओळखायला पाहिजे। रागिणी, तू नको काळजी करूस। थोडासा राग आहे त्याच्या डोक्यात, पण स्वतःची जबाबदारी कळायला लागली त्याला। मगाशी जे वागला ते जबाबदारीचं लक्षण आहे। चुकीच्या मार्गाने विचार करतोय तो। मगाशी तो जे वागला ते चुकीचंच होतं, पण त्याच्या जागी उभं राहून जर आपण विचार केला ना तर आपल्या लक्षात येईल की त्याचं ते करण्यामागची भावना चुकीची नव्हती। श्रीकांतची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली आहे। तुम्ही कोणी पद्मजाच्या आईबाबांना याबद्दल काही सांगितलंय? मला वाटतं मी बोलते त्यांच्याशी, त्यांनाही कळू देत काय गोष्टी घडत आहेत। खरं तर आतापर्यंत आपणच कळवायला हवं, पण ठीक आहे, मी कळवते। काय या मुलाचं होणार आहे कळत नाही। आजपर्यंत सगळे कुटुंबासारखे राहिलो चाळीत, पण आता चाळीत गुंडगिरी सुरू झाली। काकू काय बंड्या काय नेहमी मारामारी करतो? तो काय गुंड आहे? तर असं करा ना, सरळ पोलिसात द्या त्याला। पण हा आमच्या चाळीतला गुंड आहे। रागिणी, आता काही झालं तरी आम्हाला तेच करावं लागणार आहे। करा, काय करायचंय ते करा। घाबरत जगणारे लोक अजून करू तरी काय शकतात? मला माझं घर वाचवायचं होतं म्हणून मी केलं, मला जे करायचं होतं ते मी केलं, आणि मला तुमच्या फुकटच्या सल्ल्यांची काही गरज नाहीये। तुम्हाला माझी पोलीस कंप्लेंट करायची? करा, जा जा।